आज मुंब्रा स्थानकात जी प्रवासी घटना घडलेली आहे ही अत्यंत दुःखदायक घटना आहे। सकाळी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन खेद, हळहळ आणि प्रशासनाचा नाकारतेपणा हा व्यक्त केलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवरती उद्या ठाण्याला देखील महाराष्ट्र सेनेकडून मोर्चा होतोय। तसेच सन्माननीय बाळांगकर साहेब यांच्या नेतृत्वात उद्या धडक भेट देखील जीएम कार्यालयावरती आहे। या सर्व गोष्टी आज आम्ही जीएम प्रशासनाला भेटण्याकरता आलेलो। आज करता जीएम बिझी आहेत, नाहीतर ही भेट आणि धडक भेट आजच झाली असती। उद्या जीएम अवेलेबल असल्यामुळे उद्या आम्ही येतोय आणि ज्या लोकांच्या भावना आहेत, अनेक प्रवासी दिवसेंदिवस रोज अशा घटना घडतायत। आज जास्तीत जास्त संख्येने ही घटना घडली तेव्हा याची बातमी आणि लोकांपर्यंत जाते, परंतु रोज रेल्वेमध्ये ह्या घटना घडतायत। कुठेतरी रेल्वे प्रशासनाला काही गोष्टींचं ठोस नियोजन करावं लागेल। याकरता उद्या सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानंतर महाराष्ट्र सेनेचं शिष्टमंडळ उद्या इकडे येणार आहे आणि उद्या आपण असणारच आहात। तर या अशा घटना रोखण्याकरता, असे अपघात रोखण्याकरता, या दुर्दैवी घटना रोखण्याकरता महाराष्ट्र सेना एक पाऊल पुढे येऊन प्रशासनाला काही गोष्टी करायला लावणार आहे। याच्यापूर्वी देखील एलफिस्टन दुर्घटना घडलेली, त्यावेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरे स्वतः त्या आंदोलनात सहभागी होऊन त्यानंतर अनेक ब्रिजेस आपण पाहिले असेल की झाले। युद्ध पातळीवरती रेल्वे प्रशासन कामाला लागलं। कधीतरी महाराष्ट्र सेनेचं रेल्वे इंजिन हे रेल्वे प्रशासनाला आणून जोडावं लागतं, त्यानंतर जाग येते। उद्या तो प्रकार होणार आहे। आपण पाहिलं असेल तर आता सांगण्यात आले की आता कुठेतरी दारं जी आहेत ती बंद करून लोकल प्रवास होईल, पण हे कसं वाटतं, म्हणजे कितपत आपल्याला वाटतं की सोयीस्कर आहे? अनेक घोषणा होतात, पत्रकारांसमोर, मीडियासमोर घोषणा केल्या जातात, परंतु अनेक गोष्टी तशाच आहेत। आजही स्वच्छतागृह स्वच्छ ठेवता येत नाहीत, तर आपण खूप पुढच्या गोष्टी करतोय। आजही प्लॅटफॉर्ममधली उंची आणि ट्रेनचं अंतर याच्यामधले अपघात पाहिले तर तुम्हाला वेगळा आकडा समोर येईल। ह्या गोष्टी बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात कृतीत आणणं गरजेचं आहे। सरकारने ठेकेदारी, कॉन्ट्रॅक्ट पद्धत, एकाधिकारशाही केल्यानंतर या अशा अपघातांमध्ये याचं प्रमाण वाढलेलं आहे। पण जर दार बंद केलं तर आपलं वाटतं की अजून होतील, म्हणजे चेंगराचेंगरीने आताच लोक गुदमरून जातात की आपण जी गर्दी बघतोय। खरं तर दार बंद केलं तर याच्यापेक्षा भीषण परिणाम होतील। त्याकरता सर्व वातानुकूलित ट्रेन आणून त्यांना कमी दरामध्ये सर्वसामान्यांना रेल्वे प्रवास कसा करता येईल याकरता रेल्वेने विचार केला पाहिजे। एसी लोकल्स आहेत, परंतु दर जास्त आहेत, त्यामुळे सामान्य नागरिक तिथे जात नाही। त्याकरता सर्वसामान्य दरामध्ये चांगल्या वातानुकूलित ट्रेन आणून मग या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत। जसं राजसाहेब म्हटले की विदेशात जाऊन आमदार, खासदार, तिथे मंत्री शिकतात काय, तर कमीत कमी विदेशामधनं हे शिकलं पाहिजे आणि लोकांना सुरळीत, सुरक्षित, कुणाचं तरी माय लेकरू घरी वाट बघत असतं, कुणाची आई वाट बघत असते, कुणाचा बाप वाट बघत असतो, तो ट्रेनने गेल्यानंतर परत येईल की नाही, ही परिस्थिती रेल्वेच्या अपघातानंतर लोकांच्या मनात आहे। कुठेतरी रेल्वेला, सरकारला यापुढे एक पाऊल पुढे टाकत त्या गोष्टी बदलाव्या लागतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।